धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला। प्रभूची मी प्रभूला धन्यवाद देते की प्रभूने आजचा दिवस सर्वांना तुझ्या पवित्र मंदिरामध्ये एकत्रित केलं, तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझ्या नावाला धन्यवाद देण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित झालो। त्या प्रभूला मी धन्यवाद देते। आपण स्तुती आराधना केली, प्रभूचा आपण गौरव केलं आणि प्रभूची उपस्थिती आपल्यामध्ये आलेली आहे। तुला विश्वास आहे का प्रभू आपल्यामध्ये उपस्थित आहे? आणि वचन सांगते की ज्या ठिकाणी प्रभूचा आत्मा आहे त्या ठिकाणी मोकळीक आहे। हालेलुया। म्हणून आज प्रभूने आपल्याला ठिकाणी एकत्रित केलेलं आहे आणि आपण स्तुती आराधना केली। आता आपल्याला प्रभूच्या वचनाकडे जाण्याची वेळ आहे, कारण प्रभूचं वचनच आपल्याला आशीर्वाद देणार आहे। हालेलुया। आणि म्हणूनच हेच केलं परमेश्वराचं वचन आलं की मानव पुत्रा तुझ्या समोर जे आलं आहे ते सेवन कर। हालेलुया। त्याच्या समोर काय आलेलं आहे तर एक पट आलेला आहे आणि तो पट आहे प्रभूचं वचन। आणि प्रभू त्याला सांगत आहे की मानव पुत्रा तुझ्या समोर जे आलं आहे ते सेवन कर। आणि हेच केलं ते सेवन केल्यानंतर हेच केलं म्हणतो ते मी सेवन केल्यानंतर माझ्या मुखात ते मधासारखा मधुर लागलेला आहे। हालेलुया। प्रभूचं वचन असंच आहे प्रियानो। स्तोत्र करता म्हणतो की परमेश्वराचं वचन ते मोहळातून पाजरणाऱ्या मधापेक्षा कसं आहे? गोड आहे। हालेलुया। आपण असल्या वचनाकडे जात असताना आपण वचन पाहूया। मत्ती शुभवर्तमान याचा 21वा अध्याय, मत्ती शुभवर्तमान 17वा अध्याय, मत्ती शुभवर्तमान 17वा अध्याय वचन 24 ते 27 आपण वचन वाचूया। वचन ऐकू आपण। नंतर ते कफरनहूमात आल्यावर पट्टीचा रुपया घेणाऱ्या पेत्राकडे येऊन म्हणाले तुमचा गुरु पट्टीचा रुपया देत नाही काय? त्याने म्हटले हो देतो। मग तो घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला शिमोना तुला कसे वाटते पृथ्वीवरील राजे कोणापासून जकात घेतात किंवा पट्टी घेतात आपल्या पुत्रापासून अथवा परक्यापासून असे त्याने म्हटल्यावर येशूने त्याला म्हटले तर पुत्र मोकळे आहेत। तथापि आपण त्यास अडखळू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला 2 रुपयाचे नाणे सापडेल ते घेऊन माझ्याबद्दल तुझ्याबद्दल त्यास दे। हालेलुया। हालेलुया। प्रभू येशू या जगामध्ये असताना अनेक वेळेस परमेश्वर दाखल्यांनी बोलायचं, लोकांसाठी दृष्टांताच्या द्वारे बोलायचा प्रभू येशू। परंतु ह्या ठिकाणी एक त्यांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट अशी घडली की यहुदी लोकांमध्ये अशी एक रीत होती की मुलगा जर 20 वर्षाचा झाला किंवा मनुष्य कोण पण व्यक्ती 20 वर्षाचा झाला तर त्यांना मंदिरामध्ये गेल्यानंतर पट्टी किंवा जकात द्यावी लागत असते। जर आपण निर्गमाचं पुस्तक 30वा अध्याय आणि वचन 14 जर पाहिलं, निर्गम 30:14 तर त्यामध्ये असं सांगितलं की एखादा व्यक्ती जर 20 वर्षाच्या अधिक असेल, वयाचा अधिक असेल तर त्याने मंदिरामध्ये पट्टी किंवा कर द्यावा लागत असेल। कर आपण आताच्या घरांना देतो ना, आपण कर देतो, आपण टॅक्स देतो घराचा, तसं त्या लोकांना व्यक्ती लोकांना कर द्यावा लागत असे मंदिरामध्ये। आणि मग ते यहुदी जे होते पट्टीचा कर वसूल करणारे प्रभू येशू एका कफरनहूमात आले। प्रभू येशूचा शिष्य पेत्र हा एका प्रभूचा शिष्य होता आणि ते दोघं जण आल्यानंतर कफरनहूम एक गाव आहे आणि त्या गावामध्ये आल्यानंतर काही लोक आले त्यांच्याकडे पट्टी वसूल करणारे आणि ते पेत्राला म्हणत आहे, येशू घरात गेलेला आहे, येशूला काहीच माहिती नाही आणि ते पेत्राला म्हणत आहेत की तुमचा गुरु, त्यांनी प्रभूला काय म्हणायचे? गुरुजी म्हणायचे। आणि ते लोक पेत्राला म्हणत आहे की तुमचा गुरु पट्टी देतात का घराची किंवा मंदिराची? तो म्हणला हो देतात, परंतु त्या महिन्यामध्ये कदाचित दिलं नसेल। आणि म्हणूनच पेत्र ज्यावेळेस घरामध्ये आला त्यावेळेस प्रभूला काही पण सांगितलं नाही प्रियानो। ते लोक असे म्हणत आहेत किंवा ते लोक तसे म्हणत आहेत, काही सुद्धा सांगितलं नाही। परंतु प्रभूने त्याच्या अंत म्हटले विचार ओळखून त्याला वचन 25 आपण मात्र स्पष्ट लिहिलेलं आहे की येशू त्याच्या बोलण्याच्या अगोदर पेत्राला म्हणतो की काय सांगत आहे? 25 वचन वाचू आपण। त्याने
म्हटले हो देतो. हो देतो. मग तो घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर पेत्र येशूला काहीतरी सांगण्याच्या अगोदर येशू म्हणाला शिमोना तुला कसे वाटते. ह्या ठिकाणी पाहतो की येशूला सर्व काही समजलेलं आहे, त्यांचं काय बाहेर संभाषण झालेलं आहे. कारण येशू जो आहे तो सर्व ज्ञानी सर्व व्यापी परमेश्वर आहे. हालेलुया. आणि म्हणून त्याला समजलं की या लोकांनी पेत्राला काहीतरी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच पेत्र ज्यावेळेस घरात येतो त्यावेळेस येशू त्याला म्हणतो की तू तुझ्या मनामध्ये जे आहे ते मी काय केलेलं आहे, लोकांनी जे सांगितलेलं आहे ते मला सर्व काही माहित आहे. आणि म्हणूनच येशू त्याला विचारलं की पृथ्वीवरील राजे जकात किंवा कर देतात का. आणि मग प्रियानो परमेश्वर कसा आहे सर्व याच्यावर आपण ह्या ठिकाणी येतो. तुम्ही या ठिकाणी पास्टरांना किंवा पालकांना काही सांगण्याच्या अगोदर येशूला तुमच्या अंतःकरणातले सर्व विचार माहिती आहे. हालेलुया. परमेश्वर आपला सर्व ज्ञानी सर्व व्यापी परमेश्वर, तो अल्फा ओमेगा आदी आणि अंत असा परमेश्वर, तर सर्व काही ठाऊक आहे. आणि ज्यावेळेस पेत्राला विचारलं तेव्हा त्याच्याकडे पैसे नव्हते. आणि पेत्राजवळ पैसे नव्हते ह्याचं कारण एकच की ज्यावेळेस पेत्र मासेमारी करायचा तो व्यवसाय होता. याच्या आधी ज्यावेळेस तो सेवेसाठी प्रभूकडे आला त्याच्या आधी त्याच्याकडे पैसे भरपूर असायचे, कारण त्याचा व्यवसायच तो होता मासेमारीचा. परंतु ज्यावेळेस तो सेवेसाठी आला त्यावेळेस त्याचा व्यवसाय बंद झालेला आहे आणि त्याच्या खिशामध्ये आता काही सुद्धा पैसे नाहीत. आणि प्रभूजवळ देखील पैसे नाहीत, येशूजवळ देखील पैसे नाहीत. कारण आपला येशू जो आहे तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असताना देखील आपल्यासाठी कसा झालेला आहे, तो कंगाल झालेला आहे, दरिद्री झालेला आहे. आपण एक वचन वाचूया, 2 कोरिंथियस पत्र याचा 8वां अध्याय वचन काय सांगतं बघा. त्याला काही होणं आहे का परमेश्वराला, काही सुद्धा नाही प्रियांनो. तो त्याच्याकडे सर्व काही आहे, पृथ्वीचं सर्व काही जे काही या जगामध्ये सर्व कोणाचं आहे, परमेश्वराचं आहे. पण वचन काय सांगतं पहा, 2 कोरिंथियस पत्र याचा 8वां अध्याय आणि वचन 9. 2 कोरिंथियस पत्र याचा 8वां अध्याय वचन 9 काय सांगतं पहा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला यासाठी की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. हालेलुया. आपण सर्वजण कसे आहोत आता, धनवान आहोत. म्हणा मी धनवान आहे. म्हणा सर्वजण मी धनवान आहे, कारण मला धनवान बनविण्यासाठी येशू दरिद्री झाला. आणि म्हणूनच येशूकडे काहीच पैसे नव्हते. त्या जे मंदिराचा कर मागणारा येणार त्यांच्याकडे येशूकडे पैसे नव्हते. आणि येशू पेत्राला म्हणतो की जा समुद्रामध्ये गळ टाक. हालेलुया. पेत्राला काय म्हणला येशू, जा आणि समुद्रामध्ये गळ टाक. आपण पाहिलं शेवटचं वचन, तो म्हणतो की जा आणि गळ टाक आणि पहिल्याने जो मासा येईल त्या माशाचं तोंड तू उघड आणि त्या तोंडामध्ये तुला 2 रुपयाचं नाणं सापडेल. माझ्यासाठी 1 आणि तुझ्यासाठी 1 त्यांना देऊन टाक. आहे ना. हालेलुया. हालेलुया. आणि पेत्राने प्रभूची वाणी ऐकली, गळ टाकण्यासाठी निघालेला आहे समुद्राकडे. समुद्राकडे गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये अनेक विचार येत असतील नाही का. आता एवढा मोठा समुद्र आहे आणि मग मी कोणता मासा पकडू, कोणता मासा मला गळायला लागल आणि कोणत्या माशाच्या तोंडात मला नाणं सापडेल. परंतु प्रभूची आज्ञा म्हणून तो निघालेला आहे समुद्राकडे पेत्र. आणि तो निघत असताना चाललेला आहे समुद्राकडे. पण प्रियानो, पेत्र समुद्राकडे जाण्याच्या अगोदर ज्यावेळेस पेत्राला प्रभूने सांगितलं की जा समुद्रामध्ये गळ टाक, त्याच वेळेस प्रभूने माशाला देखील सांगितलं की समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन बस. हालेलुया. हालेलुया. ही योजना प्रभू येशूने आधीच केलेली होती. ज्याप्रमाणे आपण पाहतो योनाच्या बाबतीत पण तीच गोष्ट घडलेली आहे. ज्यावेळेस योनाला समुद्रामध्ये जहाजामध्ये जो झोपलेला असताना वादळ सुटलेला आहे आणि समुद्र जहाज हेलकावे खात आहे, मोठ्या लाटा सुटलेल्या आहेत. आणि प्रभूचं ज्यावेळेस योनाला समुद्रामध्ये फेकून दिलं त्याच आधी परमेश्वराची महान योजना अशी होती की त्याने योनाला गिळण्यासाठी समुद्रामध्ये काय तयार केलेलं आहे, मासा तयार केला. सर्वांनी गोष्ट माहिती आहे. त्याचप्रमाणे पेत्र ज्यावेळेस समुद्राकडे चाललेला आहे त्यावेळेस पेत्राला सांगितलं तू समुद्रात गळ टाक आणि माशाला पण सांगितलं तू समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन बस. हालेलुया. हालेलुया. आणि पेत्र जात आहे पहिला, पण तो कसला मासा माहिती का, पहिला मासा. हालेलुया. लोकांनी सांगितलं की तू गळ टाक. गळ टाकल्यानंतर कोणता मासा येईल, पहिला मासा येईल. आणि त्याच्यामध्ये काय आहे, तोंडामध्ये 2 रुपयाचं नाणं आहे. हालेलुया. हालेलुया. आणि आपण जर दृष्टांताचा ह्या जर उदाहरणाचा आपण आत्मिक अर्थ घेणार आहोत, प्रियाला शिकणार आहोत आपण की पहिला मासा म्हणजे काय. हालेलुया. आणि मग आपण पाहतो
पेत्र, ज्या पेत्राला प्रभू येशूने पाठवलं समुद्राकडे, तो पेत्र म्हणजे कोण आहे? तर आजच्या दिवसामध्ये प्रभूचे सेवक आहेत. हालेलुया. आजच्या दिवसामध्ये कोण आहे? प्रभूचे सेवक आहे. समुद्र हे जग आहे. आता आपण गाणं म्हणलं ना, नाव माझे डोलते पाण्यावरी, आणि समुद्र काय आहे? जग आहे प्रियांनो. आणि गळ जो आहे, प्रभूने सांगितलं चा, तुम्हाला माहित असेल जे मासे पकडतात त्यांच्याकडे काय असतो? गळ असतो. प्रभूने सांगितलं पेत्राला की गळ टाक तू पाण्यामध्ये, त्याला जो मासा लागल पहिला मासा जो लागल त्याचं तोंड तू उघड, त्याच्या तोंडामध्ये 2 रुपयाचं नाणं सापडल, एक माझ्याकरता तू जकात दे आणि तुझ्यासाठी एक जकात, त्याचे 2 रुपये तू देऊन टाक. आणि गळ म्हणजे काय आहे? तर प्रभूची सुवार्ता आहे. हालेलुया, हालेलुया. पेत्र म्हणजे प्रभूचे सेवक आहे, समुद्र म्हणजे हे जग आहे, गळ म्हणजे येशूची सुवार्ता आहे, आणि मासा म्हणजे मासे जे समुद्रातले आहे, सर्व जगातील लोक आहेत प्रियांनो. हालेलुया. प्रथम मासा जो आहे, जो पहिला मासा प्रभूने सांगितलं, जो पहिला मासा येईल तो मासा आम्ही स्वतः म्हणलं पाहिजे की मी प्रथम मासा आहे. हालेलुया. पहिला मासा मी आहे आम्ही स्वतः म्हणलं पाहिजे. आणि नंतर नाणं जे माशाच्या तोंडामधून निघालं ते नाणं म्हणजे प्रभूने आम्हाला जे कृपादान आहे, जे वरदान आहे, ते आम्ही प्रभूच्या कार्यासाठी काय केलं पाहिजे? वापरलं पाहिजे. हालेलुया. आता पहिला मासा म्हणजे काय आपण आज पाहणार आहोत. पहिला मासा का म्हणलं प्रभूने? जर आपण आताच्या जीवनामध्ये आपल्या जर घेतला पहिला मासा म्हणजे काय, तर प्रियांनो पहिला मासा म्हणजे आपली पहिली प्रीती. हालेलुया. आपली पहिली प्रीती. प्रगटीकरणच्या 2ऱ्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं, प्रगटीकरण 2 याचा 4थं वचन, याच्यामध्ये जर हे पाहिलं, एफिसकराच्या मंडळीला प्रभू म्हणतो की तू आपली पहिली प्रीती सोडली म्हणून तुला दोष देणे मला प्राप्त आहे. आपण वचन वाचूया. एफिसकरास पत्राचा 2रा अध्याय 4थं वचन काय सांगतं पहा. एफिसकरास पत्राचा 2रा अध्याय वचन 4. एफिसकरास पत्राचा 2रा अध्याय वचन 4 काय सांगतं? तरी देव दयावान आहे. एफिस 2 तरी देव दयावान आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालो असताही नाही ते नाही. एफिसकरास पत्र प्रगटीकरण पत्र सॉरी क्षमा करा प्रगटीकरणाचा 2रा अध्याय वचन 2रं वचन. एफिसकराच्या मंडळीला प्रभूचा दूत देत आहे, वचन देत आहे. प्रगटीकरण याचा 2रा अध्याय वचन 4. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. याविषयी मला तुला दोष देणे आहे. तू कोठून पतन पावलास त्याची आठवण कर. पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. नाहीतर मी तुझकडे येईन आणि तू पश्चाताप न केलास तर तुझी समयी तिच्या ठिकाणावरून काढी. प्रभू परमेश्वर या ठिकाणी एफिसकराच्या मंडळीला लिहित आहे की तू पहिली प्रीती सोडली. आपण पाहत आहोत की पहिला मासा पेत्राला सांगितलं की पहिला जो मासा येईल तोंडामध्ये तुला नाणं सापडेल, तोच आध्यात्मिक आपण अर्थ घेत आहोत. पहिला मासा म्हणजे काय? पहिला मासा आपण स्वतः आहोत. प्रभू म्हणतो की तू पहिली प्रीती सोडली म्हणून तुला दोष देणे मला प्राप्त आहे. तू जर पहिली कृत्य केली नाही तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझ्या ठिकाणची समय मी काय करीन? काढून टाकीन. एफिसी मंडळी तिच्यामध्ये खूप चांगले गुण होते. परमेश्वर म्हणतो की तू श्रम केले, तुझ्या अंगी धीर आहे, तुला दुर्जन सहन होत नाही, तुला लबाडी आवडत नाही, येशूच्या नावामुळे माझ्या नावावर तू दुःख सोसलेलं आहे, परंतु तू खचून गेला नाहीस. परंतु एकाच गोष्टीमुळे तुला दोष देणे प्राप्त आहे की तू आपली पहिली प्रीती काय केली आहे? सोडलेली आहे. आणि म्हणून प्रियांनो आपली पहिली प्रीती, आपलं पहिलं प्रेम आपण कधीच सोडायचं नाही. पहिली प्रीती म्हणजे काय? तुम्ही म्हणत असाल की पहिली प्रीती म्हणजे काय? जेव्हा तुम्हाला येशू समजला प्रियांनो, जेव्हा तुम्हाला येशू समजला, जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा घेतला, जेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला, त्यावेळेस आपण कितीतरी त्यावेळेस काय होतो बरं? आवेशी होतो. येशूसाठी मी हे करणार, येशूसाठी मी ते करणार. येशूचा आपल्याला खूप आनंद वाटायचा, उत्साही होतो. इकडे प्रार्थनेला जाऊ का, तिकडे प्रार्थनेला जाऊ का? परंतु ज्यावेळेस पहिली प्रीती आपली गेली त्यावेळेस आपण हे सर्व काही हळूहळू निघून गेलं. आपल्याला काय वाटायला लागलं? निराश वाटायला लागलं, हताश वाटायला लागलं. आणि म्हणून प्रभू म्हणतो की आपली तू पहिली प्रीती काय करू नको? सोडू नको. हाच पहिल्या मासाचा पहिला गुण आहे की पहिली प्रीती आम्ही काय करायला नाही पाहिजे? सोडायला नाही पाहिजे. पहिल्या प्रीतीमध्ये आम्हाला यायचे परत प्रियांनो. म्हणूनच जेव्हा पहिल्या प्रीतीमध्ये आम्ही येऊ त्यावेळेस आम्ही प्रभूच्या आगमनामध्ये उचलले जाणार आहोत. हालेलुया, हालेलुया.
तर हा पहिला मासा पेत्राला प्रभूने पकडायला सांगितलेला आहे. आता तुम्हाला सांगते, माशाचा आणि आपलं जर आपण हे केलं संगत लावली तर माशाची काही वैशिष्ट्य असतात प्रियांनो. मासा हा कुठं राहतो बरं? पाण्यामध्ये, समुद्रामध्ये, नाही का? आणि समुद्राच्या पाण्याचा गुणधर्म आहे की ते कसं असतं? खारट असतं, खूप खारट असतं, ते पिण्याच्या योग्यतेचं नसतं. तरी पण मासा समुद्रामध्ये राहून सुद्धा मासा ते खारटपणाचा गुण आपल्यामध्ये घेतो का? नाही घेत. ज्यावेळेस आपण घरी आणतो मासा, त्याची भाजी बनवतो, आपण काय टाकतो? मीठ टाकतो. का समुद्रामध्ये आणून आपण तसंच करतो का? नाही करत. मासा त्याचा गुणधर्म आपल्यामध्ये घेत नाही, खारट गुणधर्म आपल्यामध्ये घेत नाही प्रियांनो. तसंच आम्ही जगामध्ये राहत असताना आमच्यामध्ये जगीत गुण येता कामा नये. हालेलुया, हालेलुया. समुद्राचा खारटपणा माशामध्ये येत नाही. समुद्र म्हणजे जग आहे, आपण पाहत आहोत. तसंच आम्ही या जगामध्ये राहत असताना जगात मधच्या राहटीप्रमाणे, जगाच्या रूढीप्रमाणे आम्ही काय करायचं नाही पाहिजे? चालायला नाही पाहिजे. त्याचे गुण आमच्यामध्ये जगाचे यायला नाही पाहिजे प्रियांनो. तर माशाचं पहिलं वैशिष्ट्य कोणतं आहे? मासा समुद्रात राहून सुद्धा त्याचे गुण त्याच्यामध्ये समुद्राचे गुण येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मासा हा समुद्राच्या पाण्याबरोबर वाहत जात नाही. केव्हा पण पहा, तो कसा वाहतो? उलट विरुद्ध दिशेला वाहतो मासा, नाही का? तसंच आम्हाला पण जगाच्या रीतीमध्ये जायचं नाही, आम्हाला जगाच्या रीतिरिवाजाच्या विरुद्ध वागायचं नाही जगामध्ये चालत असताना प्रियांनो, आहे ना? मासा कधी पण कसा करतो? उलटा वाहतो, उलटा प्रवाहाच्या दिशेने वाहतो. तो केव्हा पाण्याबरोबर वाहतो? ज्यावेळेस तो मरतो. आम्ही जगामध्ये जर आम्ही जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे चालत आहोत, आम्ही पण कसे आहोत? मेलेले आहोत. म्हणून आम्हाला जगाच्या बरोबर चालायचं नाही, जगाबरोबर आम्हाला समरूप व्हायचं नाही. तर जगाच्या विरुद्ध, जगाच्या रीतिरिवाजाच्या विरुद्ध आम्हाला येशूचे गुण आत्मसात करून आम्हाला काय करायचं आहे? या जगामध्ये वावरायचं आहे. हालेलुया, हालेलुया. आता तुम्हाला सांगते, माशाला 6 पंख असतात प्रियांनो. कसे असतात? 6. समोर 2 असतात, मध्ये 2 असतात आणि पायाकडे 2 असतात, पायाच्या बाजूला. हे दोन्ही पण पंखाचे 6 पंखाचे काम तुम्हाला सांगते. जे 2 समोरचे पंख असतात ना, ते माशाला पुढं सरकवत असतात, पुढासाठी त्याला मदत करत असतात. मासा काय करतो? 2 पंखाच्या सहाय्याने पुढे सरकत असतो. मधले 2 पंख असतात पोटाकडचे, ते बुडू नाही म्हणून, त्याचा बॅलन्स राहावा म्हणून पाण्यामध्ये, त्यासाठी असतात. आणि सगळ्यात 2 पंख जे असतात ना शेवटचे, ते त्याला वळण्यासाठी, इकडून इकडं टर्न मारण्यासाठी ते 2 पंख असतात. अशा माशाचे 6 पंख कार्य करत असतात. त्याचप्रमाणे आमच्या आत्मिक जीवनामध्ये सुद्धा आम्हाला जर पुढे सरकायचं आहे, देवाच्या कार्यामध्ये चालायचं आहे, तर आम्हाला 2 पंख पाहिजे. आणि ते 2 पंख आहेत स्तुती आणि प्रार्थना. हालेलुया. हे 2 पंख आम्हाला स्तुती श्रवण करतो, प्रभूचा गौरव करतो. आत्मिक जीवनामध्ये आम्हाला वाढण्यामध्ये, पुढे सरकण्यासाठी स्तुती आणि प्रार्थना आम्हाला काय करतात? मदत करतात प्रियांनो. त्याचप्रमाणे माशाच्या मध्ये जे 2 पंख असतात, ते असतात त्याला बुडू नये म्हणून. या जगामध्ये आम्ही समुद्र पाहिला ना, जग हे काय आहे? समुद्र आहे. आणि जर आम्हाला या जगामध्ये चालायचंय, आम्हाला जर बुडायचं नाही, तर 2 पंख आम्हाला असणं गरजेचं आहे मध्ये. आणि ते म्हणजे 2 पंख कोणते? एक प्रभूचं भय आणि दुसरं म्हणजे पवित्रता. हालेलुया. प्रभूचं भय आम्हाला खूप असणं खूप महत्वाचं आहे. जगामधून चालत असताना अनेक आमच्या परीक्षा येतात, आम्हाला हे करा ते करा, पण आमच्यामध्ये जर प्रभूचं भय असेल तर आम्ही त्या परीक्षेमधून कधी पण काय करतो? टिकू शकतो आणि पार जाऊ शकतो प्रियांनो. परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे आणि परम पवित्राला ओळखणे ही शुद्धता आहे, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. परमेश्वराचं भय धरल्याने श्रद्धा दृढ होते आणि ज्यांच्या काही श्रद्धा असते त्यांच्या मुळास ती आश्रयस्थान अशी होते. हालेलुया. परमेश्वराचे भय मृत्यूपाश तुटविते. हालेलुया. अनेक ठिकाणी सूत्रामध्ये जर आपण पाहिलं प्रभूचं भयाबद्दल, तर खूप ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की प्रभूचं भय धरल्याने काय होतं, परमेश्वराचं भय धरल्याने काय होतं. आणि ते जर आपण पाहिलं या जगामध्ये चालत असताना समुद्रामध्ये आम्ही बुडू नये, पडू नये म्हणून प्रभूचं भय धरण्यासाठी प्रभूचं भय धरणं आणि पवित्र जीवन जगणं. हालेलुया. पहिले आपण 2 पंख पाहिले, पुढे सरकण्यासाठी स्तुती आणि प्रार्थना आम्हाला आत्मिक जीवनामध्ये महत्वाचे आहेत. बुडू नये म्हणून आम्हाला प्रभूचं भय आणि पवित्रता. जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही देखील पवित्र असलं पाहिजे, है ना? आम्हाला पवित्रतेमध्ये जीवन जगायला प्रभूने सांगितलेलं आहे. जर 2 गोष्टी आमच्यामध्ये असेल, प्रभूचं भय आणि पवित्रता, तर ह्या जगामध्ये चालत असताना, समुद्ररूपी जगामध्ये चालत असताना आम्ही कधीच बुडणार नाही प्रियांनो. हालेलुया. आणि तिसरे जे आहे, पायाकडचे जे पंख आहेत ते वळण्यासाठी, टर्न मारण्यासाठी माशाला असतात. तसंच आम्हाला ह्या जगामधून चालत असताना आम्हाला 2 अजून पंख पाहिजे. ते पहिला पंख आहे विश्वास आणि दुसरा आहे आशा.
हालेलुया हालेलुया. आम्हाला असा विश्वास पाहिजे की आम्ही ह्या जगाची नाही. हालेलुया. आम्हाला असा विश्वास पाहिजे की मी ह्या जगाचं नाही, तर आम्हाला त्या जगाची आशा पाहिजे. हालेलुया. जो प्रभू येशू आम्हाला घेऊन जाणार आहे त्या जगामध्ये आम्ही जाणार आणि त्या ठिकाणी सदा सर्व काळ राहणार ही आशा आम्हाला पाहिजे. आणि म्हणूनच हे 6 पंख असणं आमच्या जीवनामध्ये माशाचं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आम्ही पाहिलं की मासा समुद्रात राहतो, परंतु या जगात त्या समुद्राचे गुण तो आपल्यामध्ये घेत नाही प्रियांनो. दुसरी गोष्ट, मासा हा जसं ज्याप्रमाणे पाण्याच्या विरुद्ध दिशेला वाहतो तसं आम्हाला जगामध्ये चालतं जगाशी समोर व्हायचं नाही, जगाच्या विरुद्ध आम्हाला कसं काय करायचंय, वागायचं आहे. तर आपण पाहिलं की माशाला 6 पंख असतात, तसं आम्हाला पण जगामध्ये चालत असताना 6 आपण गोष्टी पाहिलेल्या आहेत. स्तुती, प्रार्थना, प्रभूचं भय, पवित्रता, विश्वास आणि आशा. या 6 गोष्टी ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येतील त्यावेळेस आपण काय बनू? पहिला मासा. हालेलुया हालेलुया. येशूने पेत्राला सांगितलं गळ टाक, आणि जो पहिला मासा वर येईल त्याचं तोंड तू उघड आणि काय कर, त्याच्या तोंडामध्ये तुला नाणं सापडल. आणि पेत्र गेलेला आहे, समुद्राकडे निघालेला आहे, त्याने गळ टाकलेला आहे आणि त्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे मासा. आणि म्हणून त्याच्या हातामध्ये गळ. आता गळाबद्दल आपण पाहणार आहोत. एक काठी असती आहे ना, मासेमारी तुम्ही पाहिलं, कोळी लोक मासे पकडले गेल्यानंतर एक काठी असती आणि त्या काठीला एक तंबूस लावलेला असतो, तंबूस किंवा जाड दोरा आहे ना, आणि त्याला गळ लावलेला असतं. काठीला एक तंबूस असतो आणि त्याला काय असतं, गळ लावलेला असतं. तसा प्रभूच्या सेवकांच्या हातामध्ये प्रभूने काठी दिलेली आहे. हालेलुया. हे वचन हे प्रभूचं काठी आहे. हे वचन आम्हाला फटका पण मारतं आणि हे वचन आम्हाला मार्गदर्शन पण करतं. हालेलुया हालेलुया. आणि म्हणून ही काठी ज्यावेळेस पालकांच्या हातात असतात त्यावेळेस पालक त्याच्याद्वारे, आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की तुझी आकडे आणि तुझी काठी मला धीर देतात आहे ना. मेंढपाळाच्या पण काठी असते आणि मासे जो कोळी असतो मासे पकडणारा त्याच्या हातामध्ये पण काठी असते. आणि जे तंबूस त्याला लावलेला असतो, तंबूस माहिती ना सगळ्यांना, असं जाड सुटत नाही लवकर, वायर सारखं असतं, तंबूस लावलेला असतं. म्हणजे जाड जरी मासा आला त्या गळाला तरी तो काय होणार नाही, तुटणार नाही ते तंबूस, असे ते तंबूस असतं. आणि तंबूस, काठी म्हणजे देवाचं वचन आणि तंबूस म्हणजे देवाचं प्रेम. हालेलुया हालेलुया. आपण एक वचन वाचूया, होशेयाचं पुस्तकाचा 11वा अध्याय वचन 4. होशेयाचं पुस्तकाचा 11वा अध्याय वचन 4. तंबूस म्हणजे काय बघा, धागा, एक धागा असतो म्हणजे दोरा, जाड दोरा असतो. हालेलुया हालेलुया. होशेयाचा 11वा अध्याय वचन 4 काय सांगतं पहा. मानवी बंधनांनी प्रेम रूपी रज्जूनी मी त्यास ओढिले. बैलाच्या गळ्यातले जोते सैल करणाऱ्यासारखा मी त्यास झालो. बस. हालेलुया. मानवी बंधनांनी आणि प्रेम रज्जूंनी मी त्याला बांधले आहे ना. तंबूस म्हणजे काय आहे, देवाचं प्रेम. देव आम्हाला त्याच्या प्रेमाने काय करतो, ओढतो. आणि म्हणून ते गळ आहे, त्या गळाला नुसतं गळ टाकून चालतं का प्रियानो? माशाचे पकडलं त्यांना माहिती असेल, ज्यावेळेस काठी असते त्याला तंबूस असतो आणि ते गळ नुसतं टाकतात का, त्या गळाला काहीतरी लावावं लागतं आहे ना. एखादा केचवा, गांडूळ किंवा भाकरीचे तुकडे किंवा चपातीचे तुकडे काहीतरी लावतात ना मासा येण्यासाठी त्याकडे, तसं काहीतरी लावावं लागतो. तसं त्या जगातून चालत असताना मनुष्याला काहीतरी दाखवल्याशिवाय देवाकडे कधीच येत नाही. हालेलुया. अशा रीतीने हे गळ आहे आणि गळाला काय करावं लागतो, मासा आला की असा झटका द्यावा लागतो. जो मासेकरी असतो पकडणारा, गळ टाकल्यानंतर त्याला जड उचल लागलं, झटका देत होतो. तोच झटका आम्हाला पवित्र जीवनात करत असताना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा झटका बसायला पाहिजे. हालेलुया हालेलुया. जेव्हा प्रभू येशू आपल्या लेकरांना घेण्यासाठी येईल त्यावेळेस जे मासे आहेत ते झटका दिल्याबरोबर उडून प्रभूच्या आगमनासमोर जाणार. हालेलुया हालेलुया. आणि पेत्राने झटका मारून लगेच त्याने उघडलं नसतं तोंड, एखाद्या टोपलीमध्ये काढला असं तो मासा नाही का, तोंड उघडण्यासाठी. आणि टोपली म्हणजे आहे प्रभूचं मंदिर, प्रभूचं घर. हालेलुया हालेलुया. पेत्राने ते उघडलेलं आहे, त्याच्या तोंडामध्ये जे नाणं आहे प्रियानो ते
त्याने काढलेलं आहे. आणि हे नाणं जे आहे ते आहे आम्हाला प्रभूने दिलेलं वरदान, प्रभूचं कृपादान. ज्यावेळेस आम्ही तोंड उघडू त्यावेळेस आमच्या मुखातून प्रभूचे कृपादान निघायला पाहिजे. आमच्या मुखातून निघाले कृपादानाच्या द्वारे लोक आशीर्वादित व्हायला पाहिजे. लोकांचं जीवन प्रभूकडे वळालं पाहिजे आहे ना. ते आम्ही देवाच्या कार्यासाठी ज्याप्रमाणे पेत्राला प्रभूने सांगितलं की जा ते नाणं कोणाला दे, आपल्यासाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी मंदिरात ते अडथळा येऊ नये म्हणून. तर तू ते नाणं काय कर, देऊन टाक. ते कार्यासाठी मंदिराच्या कार्यासाठी देऊन टाक. प्रियानो, आपल्या पण मुखामध्ये जे प्रभूने ठेवलेलं वरदान आहे ते आम्ही देवाच्या कार्यासाठी वापरलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आपण नुसती प्रार्थना करतो, प्रभू माझा उपयोग तुझ्या गौरवासाठी करून घे, प्रभू माझा उपयोग तुझ्या गौरवासाठी करून घे, परंतु आपण उघडतच नाही. आपण आहे ना, आपण काय म्हणतो, गप्पच राहतो. प्रभूची सेवा आपण आपल्याकडून करतच नाही. परंतु ज्या वेळेस आपण प्रभूचे नाणं बाहेर काढतो त्यावेळेस प्रभूच्या सेवेसाठी खूप मोठा आपण योगदान देत असतो. हालेलुया. प्रभू तुमचं आपलं मुख उघड, चांगलं उघड, म्हणजे मी ते भरीन. जोपर्यंत आम्ही आमचं मुख उघडत नाही तोपर्यंत त्या नाण्याचा काही पण उपयोग होत नाही जगासाठी, लोकांसाठी. आणि मग पेत्राला पण प्रभू म्हणतो की जा तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी ते काय करत नाणं देऊन टाक. प्रभू पेत्राला विसरला नाही आहे ना. प्रभू आमची पण कुटुंबाची काळजी घेतो. प्रभू स्वतःच बघत नाही. प्रभू स्वतःसाठी आणि पेत्रासाठी दोघांसाठी म्हणतो की तू ते नाणं काय कर, मंदिराच्या लोकांना ते देऊन टाक. त्याप्रमाणे आपल्या पण प्रभू आपल्या पण कुटुंबाची काळजी घेतो आणि ते नाणं काय करतो प्रभूजी त्या दिल्यानंतर मंदिराच्या उपयोगी आलेला आहे. प्रियांनो, आम्ही पण या जगामधून चालत असताना जे प्रभूने आम्हाला कृपादान दिलेले आहे, जर दिलं नसेल तर आजपासून प्रभूला प्रार्थना करा, प्रभू तुझ्या कृपादानाने मला भर. आणि एवढंच नाही, जे कृपादान तुम्हाला दिलेलं आहे ते इतरांना वापरण्यासाठी, इतरांना प्रभू तुझ्याकडे आणण्यासाठी त्याचा उपयोग तू करून घे, असं माझं तू पात्र बनव. ह्या वचनाचं प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आमेन.